वेलकम टू मोमेंटम अकेडमी। आपण आज 12 मॅथ्स 2 चॅप्टर डिफरेंशिएशन एक्सरसाइज 1.2 ओके टाइप नंबर 7 ओके डिफरेंशिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x ओके so the first problem we want to know what in bracket what inverse in bracket ex square okay तर आता आपल्याला सोल्यूशन y is equal to cot in bracket cot inverse ex square bracket close okay आता इथे y is equal to cot inverse ex square ओके तर आता आपल्याला इथे सॉल्व करण्यासाठी ओके प्रॉब्लेम आहे कारण इथे cot आहे इथे cot इन्व्हर्स आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर्वात पहिले की फॉर्म्युला पाहावं लागेल की आपण फॉर्म्युले पाहिले ओके sin इन्व्हर्स sin x is equal to x या sin इन्व्हर्स x is equal to x ओके ते sin ला अप्लाय झालं तसंच ते जेवढे भी ट्रिग्नोमेट्रिक आहे tan cot cosec sec ओके सर्वांना सुद्धा अप्लाय होते तर मग आपण इथे काय करणार फॉर्म्युल्यानुसार y is equal to cot इन्व्हर्स कॅन्सल ओके मग इथे काय होणार ex स्क्वेअर ओके तर आता आपण इथे काय करू शकतो याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो डायरेक्ट म्हणून आपल्याला काय करावं लागेल डिफरेंशिएट with respective to x so d upon dx y is equal to d upon dx ex square आता y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे की dy upon dx कारण आपल्याला dy upon dx च फाइंड करायचं आहे पूर्ण चॅप्टर मध्ये ओके सो इक्वल टू d upon dx ax square ओके तर आपल्याकडे जनरल फॉर्म्युला कोणता आहे का आपण जर डेरिव्हेटिव्ह काढला ओके d upon dx ओके तर d upon dx e पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय निघत असते e पॉवर x च निघत असते ओके पहा डेरिव्हेटिव्ह ओके हे ट्रिग्नोमेट्री झालं ट्रिग्नोमेट्री ऑफ इन्व्हर्स फंक्शन ओके तर याचा डेरिव्हेटिव्ह काढला का आपण नाही काढला तर मग आपण काय करू d upon dx हे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आपल्याला ओके तर e पॉवर x इज इक्वल टू e पॉवर x तर मग मी ex स्क्वेअर आहे तर ex स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ex स्क्वेअर काढला बट मी डेरिव्हेटिव्ह कशाचा काढला e पॉवर x चा काढला कारण तो जनरल फॉर्म आहे ओके मग आता मला डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागेल पुन्हा x स्क्वेअर चा काढावा लागेल x स्क्वेअर चा काढावा लागेल तर आपण काय करूया ठिकाणी dy upon dx is equal to ex स्क्वेअर ॲज इट इज घेऊ आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय होते 2x होते इथे सुद्धा जनरल फॉर्म्युला कोणता यूज झाला आहे d upon dx x power n is equal to nx power n minus 1 म्हणजे x च्या ओके पॉवर मोर दॅन 1 2 3 4 ओके कोणताही जर असेल तर कोणता जनरल फॉर्म यूज होते x power n